शेतकरी बंधूंनो, आज मी घेऊन आलो एक नवीन विषय. आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या आहारामध्ये लिंबू किती आवश्यक आहे आणि त्यामुळेच सर्वत्र लिंबूची मागणी खूप वाढत आहे. हॉटेल असतील, वेगवेगळे लोणचे असतील, लोणच्याचे विविध प्रकार असतील किंवा प्रत्येक घरामध्ये आपण जे काही अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरतो त्यासाठी लिंबू हे खूप अत्यावश्यक बाब बनली आहे. आणि म्हणूनच आपल्याला जर लिंबूपासून अधिक उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला लिंबूची कमर्शियल लागवड करावी लागणार आहे. तर आज आपण पाहूयात लिंबूची कमर्शियल लागवड कशी करायची. आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब बटन दाबा, जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओविषयी आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. तर चला आज आपण सुरू करूयात लिंबू लागवड कशी करायची. यामध्ये आपण पाहणार आहोत लिंबू लागवड करण्यासाठी हवामान कसं पाहिजे, आपली माती कशी असली पाहिजे, शेताची मशागत आपण कशी केली पाहिजे आणि त्यामध्ये आपण खड्डे कशा प्रकारचे तयार करून त्यामध्ये कोणती आपण काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या लिंबाची झाडाची वाढ चांगली होईल. यानंतर संभाव्य रोग त्याच्यावर कोणते पडू शकतात, पडलेल्या रोगांचं नियंत्रण आपण कसं करायचं आहे, त्याचं हार्वेस्टिंग आपण कसं करायचं आहे, हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याला आपण त्या झाडाची निगा कशी राखायची आहे आणि पूर्ण झाल्यानंतर वाढ पूर्ण झाल्यानंतर कोणत्या वर्षी याच्यापासून आपल्याला अधिक उत्पन्न सुरू होऊ शकतो आणि एकरी किती आपल्याला आर्थिक लाभ मिळू शकतो याविषयीची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण विचार करूयात की आपण जर लिंबू लागवडीचा विचार करत असाल तर यासाठी हवामान कशा प्रकारचं आपल्याला पाहिजे. साधारणतः योग्य हवामान जर आपण विचार केला तर उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणजे जिथं आपल्याला अधिक थंडी किंवा मध्यम प्रकारची थंडीची आवश्यकता नाही, अशा प्रकारचं हवामान आपल्याला योग्य हवामान आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर याला लागणारं साधारणतः या झाडाच्या वाढीसाठी लागणारं तापमान जे आहे साधारणतः 30 अंश सेल्सिअस असं तापमान याला खूप चांगलं आणि वाढ होण्यासाठी खूप गरजेचं आहे. लिंबाचं झाड जे आहे ते जे काही आपण शबनम म्हणतो किंवा दव म्हणतो, दवबिंदू म्हणतो, याला खूप संवेदनशील असतं. म्हणून अधिक थंड प्रदेश असेल किंवा आपल्या भागामध्ये जास्त थंडी जर वारंवार पडत असेल तर तिथं थोडंसं वाढ थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा जोराचा वारा सुद्धा हे झाड अति संवेदनशील आपण असं ग्राह्य धरतो. त्यानंतर मातीची आवश्यकता कशा प्रकारची आपल्याला लागते तर अधिक निचरा होणारी माती किंवा चिकन माती किंवा वाळूमय माती किंवा वाळू चिकनमय माती यासाठी खूप चांगली माती असते. तसं पाहिलं तर हे सर्वसाधारण मातीमध्ये पण खूप चांगलं याचं उत्पन्न आपण घेऊ शकतो. मग यासाठी लागणारं मातीचं पीएच हे किती असलं पाहिजे तर मातीचं पीएच हे साधारणतः 5.5 ते 7.5 एवढं असणं आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये विशेषतः जास्त पाणी साचू देऊ नये अशा प्रकारची आपली ही माती असली पाहिजे. त्यामुळं काय होतं की झाडांचे मुळं जे आहे ते पाण्याच्या सतत सानिध्यात राहिल्यामुळं मुळांचं कुजणं ही प्रक्रिया सुरू होते आणि त्यापासून आपल्या झाडांना धोका होऊ शकतो. मग आपल्याला इथं जमीन कशी तयार करायची आहे तर लक्षात राहू द्या की आपल्याला खोलपर्यंत नांगरणी अजिबात करायची नाही. काही ठिकाणी अशी एक प्रथा आहे की खोल नांगरणी केलं तर अधिक उत्पन्न होईल. अजिबात असं करायचं नाही. फक्त आपल्याला नांगरणी करून घ्यायची आहे जेणेकरून जमिनीचा वरचा भाग हा भुसभुशीत व्हायला पाहिजे, एरेशन तिथं वाढलं पाहिजे. म्हणजे खोल नांगरणी आपल्याला करायचं नाही, फक्त नांगरणी करून घ्यायचं आहे जेणेकरून तिथं उपयुक्त असणारे बॅक्टेरिया तिथं खूप वाढतील. म्हणजे ॲझॅटोबॅक्टर असेल, रायझोबियम असतील किंवा इतर प्रकारचे आपल्याला बॅक्टेरिया जे आपल्या झाडाच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत असेच बॅक्टेरिया तिथं वाढतील. यानंतर आपल्याला एकरी 10 ते 15 टन आपल्याला शेणखत वापरायचं आहे. आणि लक्षात असू द्या आपल्याला खड्डे तयार करण्यासाठी जी खड्ड्याची साईज आहे किंवा त्याचा जो आकार आहे तो 2 फूट 2 फूट आणि 2 फूट
म्हणजे 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट असं खड्डा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि ते तयार केलेल्या खड्ड्यामध्ये थोडीशी माती, थोडंसं शेणखत आणि कडुलिंबाच्या पेंडीनं तिथं आपल्याला ते खड्डा थोडंसं भरून घ्यायचं आहे. नंतर म्हणजे पूर्ण झाड लावल्यानंतर आपले जे काही रोपं असतील ते लावल्यानंतर संपूर्ण जे खड्डा आहे ते माती, शेणखत आणि कडुलिंबाच्या पेंडीनं आपल्याला हे संपूर्ण खड्डा भरून घ्यायचा आहे. मग आता लक्षात असू द्या की आपल्याला झाड कोणत्या प्रकारे किंवा रोपं जे आहे ते कोणत्या प्रकारचे आपण इथं सिलेक्ट करायचं आहे. तर आपल्याला माहितच आहे की आपण जे ग्राफ्टेड झाडं जे आहेत, ज्याला आपण रोगमुक्त कलमी झाडं असं म्हणतो, किंवा कळी असलेल्या वनस्पतींचा आपण वापर जर केला तर आपल्याला अधिक उत्पन्न मिळू शकतो. तर लक्षात असू द्या, आपण ज्यावेळेस लिंबूचे रोपं आणतो त्यावेळेस अतिशय कमी आयुष्यमान असलेलेच रोपं आपल्याला आणायचं आहे. होतं काय की समजा तुम्ही जर मोठ्या झाडं आणलं किंवा ज्याची उंची खूप मोठी आहे असे जर झाडं आणलात तर होतं काय की ते खालच्या बुडामध्ये त्याला खूप मुळं येतात आणि ते मुळं गोल फिरलेले असतात. त्याच तिथं आतमध्ये गोल फिरलेले असतात आणि ते जर आपण खड्ड्यामध्ये लावलो तर झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही, कारण त्याच्या मुळात तिथंच गोल फिरलेले असतात. आणि ते जर झाडाची उंची कमी असेल किंवा छोट्या साईजचे किंवा छोटे आयुष्यमान असलेले किंवा छोटे रोपं जर तुम्ही आणलात आणि ते रोपं जर तुम्ही खड्ड्यात लावलात तर त्याला फुटणारे जे काही मुळं आहेत ते मुळं खोलपर्यंत जातात, त्याची नैसर्गिक वाढ होते आणि झाड हे घट्ट तयार होतं किंवा त्याची जी पकड असते झाडाची ती खूप मातीला अशी घट्ट पकडून राहतो आणि त्याच्यापासून जे काही वाऱ्याचा जोर असेल त्या जोरापासून ते झाड वाचतं आणि त्याला एक चांगली मजबूती येते किंवा तो झाड चांगला स्ट्रॉंग होतो. मग आता रोपं सिलेक्ट करताना कोणत्या व्हरायटी आपण विचार करायला पाहिजे, तर कागदी लिंबू असेल, आसाम लिंबू असेल, पोंडेरोसा पण आजकाल काही शेतकरी त्यांच्या शेतामध्ये लावताना आपण पाहतो, करुणाई असेल, प्रमालिनी ही व्हरायटी असेल. तर अशा अनेक प्रकारच्या व्हरायटी असतात, पण प्रामुख्याने मी सांगितलेल्या जर व्हरायटी आपण विचार केलात तर आपल्याला अधिक उत्पन्न मिळू शकतो. मग याला योग्य असा हंगाम कोणता आहे लागवडीसाठी, तर साधारणतः पावसाळी मध्ये किंवा पावसाळी हंगामामध्ये आपण जून किंवा जुलैमध्ये लावतो. पण आता काय झालं की आता हा सेशन आपला यावर्षी पाऊस खूप झाल्यामुळं हा सेशन आपला मिस झाला. आता येणारा सेशन मध्ये आपण लावू शकतो आणि तो सेशन म्हणजे तो हंगाम म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आपण विचार करू शकता. आता हा डिसेंबर महिना आहे, तुम्हाला जमीन तयार करण्यासाठी पण वेळ मिळेल आणि आता हार्वेस्टिंग झाल्यानंतर जे काही तुमच्या शेतामध्ये पीक आहे ते पीक काढणी झाल्यानंतर तुम्ही फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये याची लागवड करण्याचा विचार करू शकतो. मग आता आपल्याला हा विचार करायचा आहे की 2 रोपांमधील अंतर किती असलं पाहिजे आणि वनस्पतींची एकूण एकरी संख्या किती असली पाहिजे. तर साधारणतः सामान्य अंतर जे आहे ते 12 फूट बाय 12 फूट, म्हणजे 2 झाडांमधील अंतर आपण 12 फूट ते 12 फूट असा आपण विचार करू शकतो. म्हणजे साधारणतः 3.6 मीटर ते 3.6 मीटर असं आपण झाडांमधील अंतर आपण जर ठेवलात तर प्रति एकर अंदाजे 300 ते 320 रोपं आपण लावू शकतो. जर तुम्हाला जास्त घनता असलेलं जर पीक घ्यायचं असेल किंवा लागवड करायची असेल तर तुम्ही 10 फूट बाय 10 फूट पण तुम्ही 2 पिकांमधील किंवा 2 रोपांमधील अंतर तुम्ही ठेवू शकता. आणि साधारणतः जर तुम्ही 10 फूट बाय 10 फूट जर विचार केलात तर एकरी तुमचे 400 रोपं इथं तुम्ही लावू शकता. आता आपण विचार करूयात आपलं खत वेळापत्रक, म्हणजे प्रति वनस्पती प्रत्येक झाडाला आपल्याला खत किती लागणार आहे. तर सुरुवातीला पहिल्या 1 ते 3 वर्षामध्ये झाडं हे खूप छोट्या आकाराचे असतात. तर साधारणतः पहिल्या 3 वर्षामध्ये म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला वापरायचंय फार्म युरेन. तर तिथं त्याला 10 ते 15 किलो तुम्हाला तिथं वापरायचे आणि युरिया जे आहे ते 150 ते 250 ग्रॅम. ही आकडेवारी मी प्रति वनस्पती सांगतो, म्हणजे प्रति रोप मी तुम्हाला सांगतोय. SSP 300 ते 500 ग्रॅम इथं वापरायचंय. MOP 150 ते 200 ग्रॅम आपल्याला वापरायचे. आणि यानंतर ज्यावेळेस झाडांची चांगली वाढ होते आणि झाड ज्यावेळेस 4थ्या वर्षात जातो तर 4थ्या वर्षापासून आपल्याला शेणखतची सुरुवात करायची आणि 25 ते 30 किलो शेणखत आपल्याला इथं वापरायचंय. युरिया 400 ते 600 ग्रॅम आपल्याला वापरायचंय. SSP
1 ते 1.2 किलो इथं आपल्याला वापरायचंय. एमओपी 400 ते 500 ग्रॅम आपल्याला इथं वापरायचंय. आणि या व्यतिरिक्त आपल्याला मायक्रो न्यूट्रिएंट्स जसं की झिंक असेल किंवा इतर मायक्रो न्यूट्रिएंट्स असतील, तर हे आपल्याला 100 ग्रॅम मिश्रण तयार करून आपल्याला त्या झाडाला वर्षातून 2दा तरी आपल्याला तिथं तिथं पाणी टाकायचं आहे. याचं अन्नद्रव्य मिक्स केल्यानंतरच जून जुलैमध्ये अर्धे खतं तुम्हाला द्यायचे आणि नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये अर्धे खते तुम्हाला इथं द्यायचे. म्हणजे 2 डोस आपल्याला वर्षातून इथं द्यावं लागणार आहे. साधारणतः सिंचनाचा जर आपण विचार केला तर उन्हाळ्यात दर 7 ते 10 दिवसांनी आपल्याला सिंचन आवश्यक आहे. तर यासाठी ठिबक सिंचन हा चांगला पर्याय आहे. ज्याच्यामुळं काय होतं की फळांचा आकार सुधारतो, 50% पाण्याची बचत होते आणि आपलं जे उत्पन्न आहे ते 20 ते 25% हे उत्पन्न वाढतं. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय की आपल्याला इंटरक्रॉपिंग घ्यायचे, म्हणजे आंतरमशागती आपल्याला करायची आहे. इंटर क्रॉपिंग मध्ये आपण वेगवेगळे क्रॉप घेऊ शकतो आणि ते करत असताना आपल्याला आंतरमशागत सुद्धा करणं गरजेचं आहे. प्रत्येक 45 दिवसांनी आपल्याला इथं तण काढावं लागणार आहे. आणि जेणेकरून वाळलेले पानं असतील, पेंढा असेल, प्लास्टिक शीटने आपल्याला तिथं काय करायचंय, आच्छादन करून घ्यायचंय, जेणेकरून वॉटर रिटेन्शन प्रक्रिया ही चांगली स्ट्रॉंग होऊ शकते. दरवर्षी मृत किंवा रोगग्रस्त फांद्यांची छाटणी आपल्याला करायची. म्हणजेच काय होतं, काही पानं वाळलेले असतात, ते वाळलेले पानं अगदी आपल्याला काढून टाकायचे. किंवा कुठं आपल्याला कॅन्कर सारखे, सिट्रस कॅन्कर ज्याला म्हणतो, किंवा जे रोग असलेल्या ज्या काही फांद्या असतील त्या फांद्या आपल्याला इथे छाटणी करून घ्यायची, जेणेकरून आपलं झाड वाचेल. आणि ग्राफ्ट युनियनच्या खाली असलेले आपल्याला शोषक जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे जिथं समजा पाणी शोषून घेणारे जर काही तिथं गोष्टी आढळल्या तर त्या आपल्याला तिथं काढून घ्यायचं आहे. यानंतर आपण बघूयात कीटक आणि रोग नियंत्रण आपल्याला कसं करायचं. तर साधारणतः आपल्या पिकावर, लिंबूच्या झाडावर जे कीटक असतात ते साधारणतः लिंबू फुलपाखरू असेल किंवा पानावर खाणकाम करणाऱ्या अळ्या असतील, मावा कीड असेल किंवा लिंबू वर्गीय किडे जे आहेत हे प्रामुख्याने आपल्या लिंबाच्या झाडावर आढळून येतात. मग त्याचं नियंत्रण कसं करायचंय, तर सुरुवातीला 2 ते 3% कडुलिंबाचं तेल आपल्याला इथे वापरायचंय. ब्युव्हेरिया किंवा आपल्याला जे काही रिकमेंडेड कीटकनाशके असतील लिंबाच्या झाडासाठी ते आपल्याला इथं फवारणी करून घ्यायचं आहे. मग साधारणतः मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे याच्यावरती जे रोग आहेत, जेणेकरून लिंबू वर्गीय कॅन्कर असतील किंवा गुमोसिस असेल किंवा हिरवळ रोग असेल, त्याला HLB असं सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा मुळांचं कुजणं ही जी प्रक्रिया आहे याला नियंत्रण जर करायचं असेल तर आपल्याला इथं तांबे बुरशीनाशके आपल्याला इथं वापरायचे. किंवा जमिनीचा निचरा चांगला होईल अशी जमीन आपल्याला ठेवायचे. रोगमुक्त आपल्याला रोपवाटिकेतून आपल्याला रोपं इथे विकत आणल्यानंतर अशा प्रकारचे रोगराई खूप कमी प्रमाणात आढळून येते. मग साधारणतः आपण लागवड केल्यानंतर याला फुले कधी लागतात किंवा फळधारणा केव्हा होते, तर साधारणतः फुले किंवा फळधारणेची जी प्रक्रिया सुरू होते ती 3ऱ्या वर्षापासून सुरू होते आणि 4थ्या वर्षापासून आपण कमर्शियल उत्पन्न याचं घेऊ शकतो किंवा व्यावसायिक उत्पादन आपण याला चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. म्हणजे सर्वसाधारण आपण जर विचार केला तर सर्वाधिक उत्पादन हे 5व्या वर्षापासून सुरू होऊन 12व्या वर्षापर्यंत अतिशय चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतो. मग सरासरी उत्पादनाचा जर आपण एकरी विचार केला तर प्रति रोप जे आहे ते 100 ते 150 फळे, म्हणजे ज्यावेळेस झाड तरुण असतो किंवा कमी वयामध्ये असतो तर साधारण त्याला 100 ते 150 प्रति रोप, म्हणजे एका झाडाला आपल्याला 150 फळांपर्यंत आपल्याला उत्पन्न इथे मिळू शकतो. आणि ज्यावेळेस ते झाड खूप मोठं होतं किंवा प्रौढ अवस्थेमध्ये जातं तर त्यावेळेस त्या झाडाला 250 ते 300 फळं लागतात, म्हणजे 250 ते 300 लिंबू तिथं लागतात. आणि साधारणतः 300 ते 320 रोपांवरचा जर आपण विचार केला, म्हणजे एकरी जर आपण विचार केला तर प्रति एकर 8 ते 12 टन, म्हणजे 8,000 ते 12,000 किलो आपल्याला प्रतिवर्ष लिंबाचं उत्पन्न आपल्याला मिळू शकतो. जर चांगली टेक्नॉलॉजी आपण जर वापरला
म्हणजे चांगली टेक्नॉलॉजी म्हणजे कोणती? तर उच्च तंत्रज्ञान शेती, ज्याच्यामध्ये ठिबक सिंचन असेल, सूक्ष्म पोषक घटक जर आपण वापरलो, मायक्रो न्यूट्रिएंट जर आपण तिथं वापरलो, तर आपल्याला प्रति एकर साधारणतः 12 ते 18 टन असं उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे एवढ्या प्रमाणे जर आपल्याला उत्पन्न मिळत असेल, तर मग आपल्याला विचार नक्कीच करावा लागणार आहे की याच्यातून अंदाजे नफा आपल्याला किती मिळू शकतो. तर आजचा आपण जर बाजारभाव विचार केला, तर घाऊक आपल्याला जर विचार केलो आपण, तर ते 20 रुपये ते 40 रुपये प्रति किलो आपल्याला इथं भाव मिळताना दिसतो. हंगामी फरक असू शकतो, पण किरकोळ विक्रीतून जर आपला विचार केला, तर 60 ते 120 रुपये प्रति किलो आपल्याला इथं आपल्याला उत्पन्न मिळताना आपण पाहतो. म्हणजे वार्षिक एकूण उत्पन्नाचा जर विचार केला, तर आपलं 10,000 किलो जर असेल, उत्पन्न झालं असेल, तर प्रति किलो 30 रुपये जरी आपण धरलो, तरी एकरी आपल्याला 3 लाखाचे इथं उत्पन्न होताना दिसतंय. आता आपण पाहूयात एकूण खर्च आपल्याला किती लागणार आहे. खर्चाचा विचार आपल्याला नक्कीच करावा लागणार आहे. तर झाडं आपण ज्यावेळेस नर्सरीमधून आणतो, तर झाडांना आपल्याला साधारणतः 30 ते 40 हजार रुपये आपल्याला खर्च येताना इथं आपण पाहतो. खत आणि खत व्यवस्थापनासाठी साधारणतः आपल्याला 20 ते 25 हजार रुपये इथं खर्च आपल्याला लागू शकतो. मजुरी आपल्याला 15 हजारापर्यंत विचार करता येईल आणि सिंचन आणि देखभालीचा खर्च हा साधारणतः 20 हजार रुपये आपल्याला खर्च येऊ शकतो. म्हणजेच एकूण वार्षिक खर्च जे आहे प्रति एकर 60,000 ते 80,000पर्यंत आपल्याला येऊ शकतो. तर निव्वळ नफा जो आहे आपला ते 2,20,000 ते साधारणतः 3 लाखापर्यंत आपलं उत्पन्न होऊ शकतो. परंतु चौथ्या वर्षानंतर जास्तीत जास्त नफा जर आपल्याला घ्यायचा असेल, तर आपल्याला शासन मान्य रोपवाटिकांचा विचार करावा लागणार आहे, जिथं ग्राफ्टेड झाडांची वाढ होते आणि ग्राफ्टेड कलमी केलेले रोप जर आपल्याला ते दिले, तर त्यापासून आपलं उत्पन्न खूप चांगलं होऊ शकतो किंवा झाड चांगलं होऊ शकतो. आणि त्यानंतर आपण ठिबक सिंचन असेल, फर्टिगेशनचा जर आपण चांगला विचार केला किंवा मायक्रो न्यूट्रिएंट्सचा नियमितपणे आपण जर विचार केला, कडुलिंबाचं तेल असेल किंवा वेळेवर फवारण्या जर आपण केलो, तर आपली बाग जी आहे लिंबाची ती कीटकमुक्त आपण ठेवू शकतो. आणि सुरुवातीच्या वर्षात आपण आंतरपीक घेऊन, आंतरपीक म्हणजे साधारणतः भुईमुग असेल, चवळी असेल, वेगवेगळ्या भाज्या असतील, याचा जर आपण लागवड केला, तर आपल्याला अधिकाधिक उत्पन्न मिळू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आज इथं थांबूया. आजचा हा विषय आपल्याला कसा वाटला, तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये आपले विचार व्यक्त करू शकता, जेणेकरून मी माझ्या पुढील व्हिडिओमध्ये आपले जे कॉमेंट्स असतील त्यानुसार मी माझे पुढील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर चला मग आज इथंच थांबूया. धन्यवाद.